नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये। आज मी तुम्हाला झटपट असे छोले मसाले कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 तमालपत्री, 1 दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंगा व 2-3 मिरी आपण घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरे घालून घेतलेत। जिरे थोडे फुलले की आपण त्याच्यामध्ये एक वाटण घालून घेणार आहोत। ह्या वाटणामध्ये मी 2 कांदे, 1 हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत। कांदा आहे तो कच्चा वापरला आहे, त्यामुळे तेलात तो थोडा जास्त वेळ परतावा लागेल। त्यानंतर मी इथे 2 कच्चे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला टोमॅटो आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटानंतर टोमॅटोला चांगलं तेल सुटेल आणि ते टोमॅटो कांदा भाजते वेळेला गॅसची फ्लेम अगदी लो किंवा मीडियम ठेवू शकता, जेणेकरून आपले मसाले आहेत ते करपणार नाहीत। त्याच्या कोरडे मसाले घालूयात। त्याच्यामध्ये मी छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेडगी पूड, 1 मोठा चमचा धने पावडर घालून घेतली। त्यानंतर रेडीमेड छोले मसाला आहे तो 2 चमचे घालून घेतलेत। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण उकडलेले छोले आहेत ते घालून घ्यायचे। भिजलेल्या छोल्यांना कुकरमध्ये मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या घ्यायच्या। 4 शिट्ट्यामध्ये छोले आहेत ते चांगले शिजले जातात। त्यानंतर मसाला चांगला मिक्स करून घेऊया। घट्ट पातळ कसं हवं त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। मला इथे थोडी ग्रेव्ही जास्त घट्ट दिसत आहे, त्यामुळे मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे। मी ते 1 वाटीभर गरम पाणी घालून घेतलं। आता छोले आहेत ते लो फ्लेमवर अगदी 5 ते 7 मिनिट चांगलं उकळून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये अजून चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला छोले आहेत ते चांगले परत मसाल्याबरोबर शिजू द्यायचे, म्हणजे त्याची टेस्ट अगदी मस्त लागते। 1-5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या छोले मसाल्यांना थोडीशी उकळी आलेली आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कसुरी मेथी आहे ती थोडी हातावर क्रश करून घालून घ्यायचे। त्यामुळे छोल्यांची टेस्ट अगदी हॉटेलसारखी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पुन्हा आपल्याला छोले आहेत ते 1-3-4 मिनिट चांगले शिजून द्यायचे। अगदी सोपी रेसिपी आहे ही छोले बनवण्याची, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील। थँक्यू।